Hello friends, today we will see the chapter Self Promotion. Myself Nilesh Subhachan Jain, lecturer at DCS Institute of Pharmacy, Devpur, Dhode. So in this chapter we will cover the point that is a self promotion. In that self promotion chapter we will see the point salesman. So who is salesman? Salesman कोण असतो? So salesman is nothing but a person who is engaged in a selling goods to the customer is known as salesman. जो व्यक्ती एंगेज असणारे इन अ सेलिंग ऑफ गुड्स म्हणजेच काय की वस्तू विकण्यामध्ये जो व्यस्त असणारे त्या व्यक्तीला आपण म्हणतोय सेल्समन. So it is generally said that salesmen are not किंवा salesmen are born and they not made. म्हणजेच काय की सेलिंग करण्याची जी ॲक्टिव्हिटी असते दॅट सेलिंग करण्याची जी ॲक्टिव्हिटी ही गॉड गिफ्टेड असते. म्हणजेच काय की थोडक्यात की सेल्समन आर बॉर्न अँड नॉट मेड. तर सेल्समन जो होत असतो किंवा सेल्समन जो असतो तो गॉड गिफ्टेड असतो, तो जन्माला आलेला असतो, बट दे आर नॉट मेड. बट दिस कॉन्सेप्ट नाउ डेज चेंज बिकॉज इट इज नॉट ट्रू दिस डेज. दिस इज बिकॉज any person who want to adopt a self profession get intensive coaching and training can be made a salesman. एखाद्या व्यक्तीला आता जनरली आपण सांगतो की सेल्समन हा जन्माला येतो, तो तयार होत नाही. पण आजच्या घडीला किंवा आजच्या दिवसांमध्ये सेल्समन आपण तयार करू शकतो. तर तो कसं तयार करू शकतो? तर बाय यूजिंग or by giving a intensive coaching and training, and in that way we will prepare a good salesman or a best salesman. The success of the firm mainly depends on performance of their sales forces. जो सक्सेस असणार आहे त्या बिझनेसचा, त्या फर्मचा, विच इज मेनली डिपेंड्स अपॉन देअर सेल. का? कारण की जोपर्यंत सेलिंग जास्त होणार नाही तोपर्यंत अर्निंग ऑफ प्रॉफिट ऑफ दॅट फर्म हे ऑकर होणार नाही. म्हणून कुठलाही बिझनेसचा एकच एम की टू अर्न द मॅक्झिमम प्रॉफिट. मॅक्झिमम प्रॉफिट केव्हा मिळणार आहे? वेन सेलिंग रेट किंवा वेन सेल इज मोर, त्याच वेळेस अर्निंग ऑफ प्रॉफिट आपण कमवू शकतो. सो द सक्सेस ऑफ फर्म मेनली डिपेंड्स ऑन द परफॉर्मन्स ऑफ देअर सेल फोर्सेस. म्हणजेच काय की सेल्समन जोपर्यंत सेल करणार नाही, जोपर्यंत सेलिंग होणार नाही तोपर्यंत ती फर्म जी असणार आहे, तो जो बिझनेस असणार आहे तो सक्सेस होणार नाही. देअरफॉर इट इज इसेन्शियल टू एंगेज वेल क्वालिफाईड, trained, energetic and young person as the company sales forces. म्हणजेच काय की थोडक्यात की एक वेल क्वालिफाईड पर्सन, एक एनर्जेटिक पर्सन, एक यंग पर्सन ॲज अ सेल्समन जोपर्यंत आपण अपॉइंट करत नाही तोपर्यंत आपली फर्म सक्सेसकडे जाणार नाही किंवा फर्मला सक्सेस मिळणार नाही. सो देर आर नंबर ऑफ क्वालिटीज आर रिक्वायर or there are number of qualities are required for a good salesman. So first quality, that is the personal qualities. Second, that is the mental qualities. Third, that is the social quality. And last one, that is the vocational qualities. These are the qualities of salesman. These are the qualities of salesman. First one, that is a personal quality. Second, that is the mental qualities. Third one, that is the social qualities. And last one, that is the vocational qualities or vocational skill. So let's see one by one. So in personal qualities, the good salesman must have an attractive personality. जो सेल्समन असणार आहे त्याची जी पर्सनॅलिटी असेल ती पर्सनॅलिटी अट्रॅक्टिव्ह असायला पाहिजे. ही हॅज और ही शुड हॅव अ क्लिअर व्हॉइस अँड हिज टोन ऑफ स्पीकिंग शुड बी नॅचरल सो ॲज टू इम्प्रेस द पर्सन डीलिंग विथ हिम.
तर जो सेल्समन असणार आहे त्याचं एक क्लिअर व्हॉईस असायला पाहिजे, त्याची जी टोन असणार आहे दॅट इज हिज टोन ऑफ स्पीकिंग शुड बी नॅचरल. एक नॅचरल टोन त्याच्याकडे असायला पाहिजे किंवा त्याच्याकडे असायला पाहिजे. का? कारण की जोपर्यंत चांगला आवाज नाही, जोपर्यंत त्याची टोन चांगली नाही किंवा टोन ऑफ स्पीकिंग चांगली नसणार किंवा एक नॅचरल जर नसणार तर तोपर्यंत तो कस्टमरला अट्रॅक्ट करणार नाही किंवा अट्रॅक्ट करू शकत नाही. सो दॅट क्वालिटी मीन्स क्लिअर व्हॉईस अँड हिज टोन ऑफ स्पीकिंग शुड बी नॅचरल सो ॲज टू इम्प्रेस द पर्सन dealing with him. The next quality that is he must possess good health and sound physique. जो सेल्समन असणार आहे त्याची जी हेल्थ असणार आहे, एक गुड हेल्थ असायला पाहिजे, साऊंड फिजिक असायला पाहिजे. आता साऊंड फिजिक आणि गुड हेल्थ असण्यामागचं कारण काय? कारण की अ सेल्समन जॉब इन्व्हॉल्व अ ग्रेट फिजिकल स्ट्रेन बिकॉज ऑफ इट्स टुरिंग नेचर. सेल्समन जो असतो त्याचं जनरली टुरिंग नेचर असतं. म्हणजेच काय की वन प्लेस टू अनदर प्लेस तो मूव करत जातो, ट्रॅव्हलिंग करत जातो. सो ओनली अ पर्सन विथ अ गुड हेल्थ कॅन वर्क इफेक्टिवली. जो व्यक्तीचं हेल्थ चांगलं असेल, ज्या व्यक्तीची फिजिक साऊंड असेल, तोच व्यक्ती सेल्समन म्हणून चांगलं काम करू शकतो. कारण की सेल्समनचा जो जॉब असतो हा एका जागेपासून दुसऱ्या जागेवरती त्याला लोकेट व्हावं लागतं, त्याला जावं लागत असतं. देन ही शूड ऑल्सो बी वेल ड्रेस बिकॉज इट ॲड टू हिज चार्म. तर जे ड्रेसिंग स्टाईल जी असणार आहे तर एक वेल ड्रेसिंग स्टाईल त्याची असायला पाहिजे किंवा एक वेल ड्रेस असायला पाहिजे. का? कारण की जोपर्यंत प्रॉपर ड्रेसिंग नसेल किंवा प्रॉपर ड्रेसिंगमुळे काय होतं की जे पर्सनॅलिटी that personality get increases. A pleasing and charming personality always create a good impression on the buyers. एक चांगली पर्सनॅलिटी जर राहिली तर दॅट पर्सनॅलिटी क्रिएट अ चार्मिंग अँड प्लीजिंग पर्सनॅलिटी ऑलवेज क्रिएट अ गुड इम्प्रेशन इन द माइंड ऑफ अ बायर. जो बायर असणार आहे, जो कस्टमर असणार आहे, जो कंझ्युमर असणार आहे, तर त्याच्या माइंडमध्ये एक इम्प्रेशन, एक गुड इम्प्रेशन हे क्रिएट होत असतं ड्यू टू द प्रॉपर ड्रेसिंग. The next quality that is a mental quality. So a good salesman should possess a sound and memory, presence of mind, imagination for fitness and sound judgment and initiative. So the salesman have a mental quality which possess a sound memory. त्याची मेमरी साऊंड असायला पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंड, कस्टमरनं जर काही क्वेश्चन किंवा काही डाऊट्स रेज केलं तर त्याचं डाऊट्स प्रॉपरली सॉल्व केले गेले पाहिजे. एक इमॅजिनेशन पॉवर मीन्स व्ह्यू जे असणार आहेत इन द माइंड ऑफ दॅट कस्टमर, ते सॉल्व करण्यासाठी त्याची एक साऊंड इमॅजिनेशन पॉवर असायला पाहिजे. देन फॉरसाइटनेस त्याच्याकडे असायला पाहिजे. साऊंड जजमेंट अँड इनिशिएटिव्ह तो सेल्समन असायला पाहिजे. द नेक्स्ट मेंटल क्वालिटी दॅट इज he should have intelligent enough to understand the nature and requirement of potential buyer. तर जो बायर असणार आहे तर त्या बायरच्या मनात काय चाललं आहे, बायरचं नेचर कसं आहे, तर तो एवढा हुशार असला पाहिजे की बायरच्या व्ह्यूनं तो बघू शकेल, बाहेरच्या मनात काय चाललं आहे तो ते बघू शकेल, असा तो सेल्समन असायला पाहिजे. देन ही मस्ट हॅव इमॅजिनेशन टू लुक अ थिंग फ्रॉम द व्ह्यू पॉईंट ऑफ द कस्टमर. अ सेल्समन कॅन विन रेग्युलर अँड परमनंट कस्टमर ओनली थ्रू गुड मेंटल क्वालिटीज. तर जो सेल्समन असणार आहे तर सेल्समनची जी थिंकिंग असणार आहे मीन्स ही व्ह्यू द गुड्स और ही व्ह्यू द ही व्ह्यू द गुड्स फ्रॉम द पॉईंट ऑफ कस्टमर, की कस्टमरला कुठल्या प्रकारचे किंवा कस्टमर त्या गुड्सकडे, त्या सर्विसकडे कुठल्या अँगलने बघतो आहे, ही त्याच्याकडे एक इमॅजिनेशन पॉवर त्याच्याकडे असायला पाहिजे. देन social qualities. So salesman must have liking for people and the ability to mix with them. तर जी सोशल क्वालिटी जी असणार आहे म्हणजेच काय, जो सेल्समन असणार आहे तो सोसायटीमध्ये लाईकिंग किंवा त्याला लोक आवड करायला पाहिजे, त्याला बघून नजरा
म्हणजे ज्या असणार आहेत किंवा जे बघायचा व्ह्यू आहे तो त्यांचा लो व्हायला नको. मीन्स काय की सेल्समन मस्ट हॅव अ लाइकिंग फॉर पीपल अँड द ॲबिलिटी टू मिक्स विथ देम. देन ही शुड नॉट बी शाय अँड रिझर्व नेचर. तो एक आपण म्हणतो त्याला शाय नेचर जे असणार आहे दॅट इज अ लाजाळूपणा, तर तो त्याच्याकडे असायला नको. किंवा रिझर्व नेचर, एक कंजेस्टेड माइंड आपण त्याला म्हणतो, तर ते सुद्धा त्याच्याकडे असायला नको. ही शुड बी सिन्सिअर, डिपेंडेबल, कोऑपरेटिव्ह अँड होनेस्ट. तर जो सेल्समन असणार आहे तर हा सिन्सिअर असायला पाहिजे, डिपेंडेबल असायला पाहिजे, कोऑपरेटिव्ह तो सर्वांना मदत करणारा असायला पाहिजे, आणि हॉनेस्ट दॅट इज अ इमानदार पाहिजे, चांगला पाहिजे. दिस इज अ सोशल क्वालिटी. अपार्ट फ्रॉम दॅट ही शुड हॅव अ पेशन्स टू लिसन हिज कस्टमर अँड रिमूव्ह देअर ऑब्जेक्शन्स. जे काही ऑब्जेक्शन्स असतील, जे काही डाऊट्स असतील विच इज रेज इन द माइंड ऑफ कस्टमर, विच इज रेज इन द माइंड ऑफ बायर, दॅट डाऊट्स आर politely listen by that salesman and remove that doubts, remove that objection by that salesman. Then he should be always be polite and courteous. म्हणजेच काय की तो शांत असायला पाहिजे, पोलाईट असायला पाहिजे, ॲरोगंट नसायला पाहिजे. These are the social quality of salesman. The next, vocational qualities. That is, a good salesman must have a specialized knowledge of selling technique. जी vocational quality जी असणार आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे की ही हॅज और ही मीन्स गुड सेल्समन हॅव अ स्पेशलाइज्ड नॉलेज ऑफ सेलिंग टेक्निक. देन नेक्स्ट, सेल्समन इज हायली स्किल्ड वोकेशन. तर त्याला त्याच्या प्रॉडक्टबद्दल असेल किंवा सेलिंग टेक्निक जी असेल त्याच्याबद्दल डिटेल नॉलेज हे असायला पाहिजे. एक स्किल्ड पर्सन, एक स्किल्ड सेल्समन तो असायला पाहिजे. दीज आर द क्वालिटीज ऑफ सेल्समन. दॅट इज पर्सनल क्वालिटीज, मेंटल क्वालिटीज, सोशल क्वालिटीज अँड वोकेशनल क्वालिटीज. थँक्यू.